हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी बघणार आहोत. तर आपण इथे 2 टीस्पून धणे, 2 टीस्पून सौंफ घेतले, ते आपण कुटून घेणार आहोत. आपण इथे 4 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत, ते सुद्धा आपण कुटून घेणार आहोत. आता आपले शेंगदाणे कुटून झालेत. आता आपण धणे आणि सौंफ कुटून घेणार आहोत. आता आपण आलं, लसूण आणि मिरची यांचा ठेचा बनवून घेणार आहोत. तर आपण इथे 2 इंच आलं पहिलेच ठेचून घेतले, त्यातच आपण 7-8 पाकळ्या लसूण टाकले. आता आपलं आलं लसूण ठेचून झालं. आता मिरच्या 5-1 मिरच्या आपण घेतल्यात कमी तिखट, त्या आपण ठेचून घेणार आहोत. तर आपण इथे 2 मोठे बाउल कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीवर नितळत ठेवली होती. त्यातलं पूर्ण पाणी आपण सुकून दिलंय आणि आता आपण त्याची रेसिपी बनवणार आहोत. एकदम खुसखुशीत खमंग अशी कोथिंबीर वडी बनवतोय. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. जरा आपण नेहमी बनवतो तशी नाहीये. जरा बघा, कोथिंबीर पण स्वस्त मिळाली ना, तर आम्ही 2-3 जोड्या मागवल्या. तर आता ते बघा, एका जोडीची आपण घेतल्यात आहे. ही आपण मोठी वाटी घेतली. या वाटीच्या मापाने आपण 2 वाट्या कोथिंबीर घेतले. आपण मीठ टाकून घेऊया. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका. आम्ही चाकून नंतर लागलं तर टाकणार. 1 टीस्पून आपण मीठ टाकलं. आपण चुरून घेतली कोथिंबीर. हे बघा, आता पाणी सुटलंय चांगलंच तिला. हे बघा केवढीशी झाली बघा कोथिंबीर. 1 वाटी बनली आपली. आता आपण बघा 2 चिमटी आपण सोडा घेतला, तो सोडा टाकतो. 2 चिमूट सोडा घेतला आपण. सोड्याने जरा खुसखुशीत होते म्हणून सोडा घ्यायचा. आपण ना पहिले स्टार्टिंगला धणे, बडीशेप वाटून घेतली. धणे आणि बडीशेप वाटून घेतली. तर आता आपण धणे आणि बडीशेपची जी पूड बनवली ती टाकून घेऊया. 2 मोठे चमचे आहेत. ते प्रमाण तर मी तुम्हाला दाखवलेलं. 2 टीस्पून बडीशेप, 2 टीस्पून धणे होते. तर आता कोथिंबीर आपली बघा पूर्ण आटले. आपण धणे आणि बडीशेपची पावडर बनवून घेतली, ती टाकली. 1 टीस्पून आपण जिरा पावडर घेतले. जिरा पावडर आहे. 1 टीस्पून आपण जिरा पावडर टाकली आणि 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकला. 2 टेबलस्पून आपण पांढरे तीळ घेतले. 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घेतले. 1 टीस्पून आपण आगरी मसाला घेतलाय. पाव चमचा आपण हळद घेतले. 1 टेबलस्पून आपण ओवा घेतलाय. मिरच्या मगाशी आपण ज्या वाटून घेतल्या त्या, आणि आलं लसूणची पेस्ट. आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया. चांगलं चुरून घेऊया. कोथिंबीर मधलं पाणी सेपरेट झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला ना त्या पाण्यातच आपण हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचंय. आपण ज्या वाटीनी आपण हे घेतले कोथिंबीर घेतले, त्याच वाटीनी 1 वाटी आपण चण्याचं पीठ घेतलं.
अर्धा वाडगा आपण तांदळाचं पीठ घेतोय. हे 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आपण. आता ना आपण सुकच मळून घेतलं मगासपासून. आता आपण थोडं थोडं पाणी टाकूया. थोडासा ना आपण एक रोल आपला झालेला आहे. एक रोल मी वाळून ठेवला आणि एक रोलचं पीठ बाकी आहे इकडे. तर इकडे ना आपण 1 चम्मच आहे ना गूळ घेतला आपण. तर वडीमध्ये तिखट गोड अशी चव मला खूप आवडते म्हणून मी थोडासा गूळ टाकला एकामध्ये. आणि एक वडी जी आहे म्हणजे एक रोल जो आहे तो आपण जसा साधा जो तिखट रोल बनवला तसाच केला. आता गूळ चांगलाच हाताने दाबून घेतला आणि या पिठामध्ये मिक्स केला आणि त्याचा एक रोल वाळून घेतला. हाताला पण तेल लावलं आणि छान आकार दिला. तर आपण जो गूळ टाकून केलेला तो रोल आपण ठेवला इडली पात्रात. आणि आता हा दुसरा रोल पण आपला तयार झालेला आहे. तो सुद्धा आपण इडली पात्रात 20 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवूया. हे आपण आता स्टीम करायला ठेवूया डिशमधून. अशा डिशमध्ये ठेवतो आपण. वाफवायला ठेवूया 15 मिनिटासाठी. तर पहिले आपण 15 मिनिटासाठी स्टीम केलेलं आणि जेव्हा ओपन करून बघितलं तेव्हा आपला जो रोल होता तो आतमध्ये शिजला नव्हता. आपण टूथपिक टाकून बघितली तर तो ओली निघाली. तर आपण अजून 5 मिनिटं स्टीम केला रोल. म्हणजे टोटल आपल्याला 20 मिनिटं लागली. आता आपण फ्राय करून घेऊया. आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. तुम्हाला हवं तर थोड्या तेलावरती तुम्ही ही रेसिपी शॅलो फ्रायमध्ये सुद्धा करू शकता. पण आपण इथे डीप फ्राय करणार आहे. त्यासाठी आपण तेलामध्ये 1 टीस्पून राई टाकली. राई चांगली तडतडली की आपण आपल्या वड्या त्यात सोडणार आहे. आपण वड्या हाय हीटवरच तळणार आहे कारण या शिजायची तर काही गोष्ट नाही. वड्या शिजवून आपण चांगल्या घेतल्यात तर आपल्याला फक्त इथे फ्राय करायच्यात आणि त्या पण कुरकुरीत झाल्या पाहिजे म्हणून आपण गरम तेलातच तळणार आहेत. तर आपल्या वड्या छान ब्राऊन रंगावर फ्राय झाल्यात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. वडी एकदम कुरकुरीत झाले. तुम्ही सुद्धा बनवा आणि एन्जॉय करा.